वडिलांच्या निधनानंतर 3 भावांनी संपत्तीच्या हव्यासापोटी आपल्या 18 वर्षाच्या बहिणीचे लग्न एका फेरीवाल्यासोबत लावून दिले। काही वर्षानंतर गरिबीचा कंटाळा येऊन ती बहीण आपल्या हक्काचा हिस्सा मागण्यासाठी भावाकडे आली। मात्र भावांनी तिच्यावर विश्वास ठेवून सांगितले, तुझ्या नावावर बाबांनी काहीच लिहून ठेवले नाही, पण आम्ही तुझ्या नवऱ्याला दुकान उभं करून देतो। भोळ्या बहिणीला भावांचे म्हणणे पटले आणि भावांनी तिच्या नवऱ्याला फळांचे दुकान टाकून दिले। त्यानंतर ती बहीण कधीच भावांच्या घरी परतली नाही। काही काळानंतर जेव्हा भावांनी संपत्तीची वाटणी करायला घेतली तेव्हा कागदपत्रे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। कारण नम्रता त्या आलिशान बंगल्यापुढे उभी राहून लाचार नजरेने दरवाजाकडे बघत होती। तिचे हात पुन्हा पुन्हा बोट मोडत होते। ती संभ्रमात होती, आज जावे की परत फिरावे। मात्र गरिबीने तिच्या स्वाभिमानाला हरवायला सुरुवात केली आणि शेवटी तिने दाराच्या बेलवर हात ठेवला। भर दुपार असल्याने तिच्या चेहऱ्यावर सतत घाम येत होता आणि ती तो पुन्हा पुन्हा पुसत होती। आज तिला आपल्या भावांपुढे हात पसरण्याचा निर्णय घ्यायचा होता। नवऱ्यासाठी तिने आपला स्वाभिमान बाजूला ठेवला होता। बेल वाजल्यानंतर काही वेळाने रामू काकांनी दरवाजा उघडला। ते नम्रताकडे पायापासून डोक्यापर्यंत पाहत होते, जणू काही तिला ओळखण्याचा प्रयत्न करत होते। माफ करा, पुढे जा, असं म्हणून त्यांनी दरवाजा बंद केला। नम्रता लज्जेने पाणावली। त्या नोकराने तिला भिकारी समजले होते। तिने पुन्हा दरवाजा वाजवला, पण कोणीच उघडला नाही। 4-5 वेळा वाजवल्यावर रामू काका पुन्हा रागाने बाहेर आले आणि खिशातून चुरगळलेली 10 रुपयांची नोट काढून नम्रताच्या हातात देऊ लागले। नोट देण्याआधीच नम्रताने आपल्या चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला। तिचा चेहरा पाहताच रामू काका काही क्षण स्तब्ध झाले। त्यांची तर बोलतीच बंद झाली। त्यांनी नम्रताकडे आदराने वाकत माफी मागितली। नम्रताताई, तुम्ही इथे? मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही। नम्रता हसत म्हणाली, काही हरकत नाही रामू काका, माझा अवतारच असा आहे की भिकारीच वाटते, यात तुमची काही चूक नाही। रामू काका नम्रताच्या घरातील एक जुने नोकर होते। जेव्हा प्रभाकर रावांचा म्हणजेच नम्रताच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळी नम्रता या घरात आनंदाने खेळायची आणि बागडायची। प्रभाकर रावांनी नम्रताला खूप लाडाने आणि प्रेमाने वाढवले होते। रामू काका नेहमीच तिच्यासोबत खेळायचे। जेव्हा नम्रता शाळेत जाताना 2 वेण्या बांधायची तेव्हा रामू काका तिच्या वेण्यांना ओढायचे आणि मग नम्रता तक्रार करत आपल्या वडिलांकडे धावायची। प्रभाकरराव मोठे बिझनेसमॅन होते आणि नम्रता त्यांची लाडकी मुलगी होती। तिन्ही भावानंतर तिचा जन्म झाला होता आणि ती सर्वात लहान होती, परंतु तिच्या जन्मानंतरच तिच्या आईचे निधन झाले होते। त्यामुळे प्रभाकररावांनी तिला आईचे आणि वडिलांचे दोन्ही प्रेम दिले होते। त्यांनी तिचे संगोपन एका आईसारखे काळजीपूर्वक केले होते। लहानपणी तिचे भाऊ सुद्धा तिच्यावर खूप प्रेम करत आणि तिचा लाड करीत, तेव्हा त्यांच्या मनात कोणताही लोभ किंवा कपटीपणा नव्हता। मन अगदी आरशासारखे स्वच्छ होते। पण जसजसे दिवस गेले आणि नम्रता मोठी होत गेली, प्रभाकर रावांचा व्यवसाय प्रचंड विस्तारला। ते 3 फॅक्टरीचे मालक झाले, ज्यांचे उत्पन्न करोडो रुपयात होते। भाऊ मोठे झाले आणि समजूतदार होऊ लागले, पण त्याचवेळी त्यांना पैशाच्या मोहाने जखडून टाकले। त्यांच्या मनात पैशासाठी लोभ निर्माण झाला। माणसाजवळ कितीही पैसा असला तरी त्याहून अधिक मिळण्याचा हव्यास त्याच्या मनात जागू लागला। प्रभाकर रावांच्या मुलांसाठी पैसा म्हणजे सगळं काही होतं, पण प्रभाकरराव मात्र त्याला महत्त्व देत नव्हते। त्यांच्यात अहंकार किंवा गर्व नव्हता, उलट ते गरिबांना मोठ्या मनाने मदत करत असायचे। पण त्यांची हीच सवय मुलांना खटकत होती। त्यांना वाटायचं की त्यांची मेहनतीची कमाई वडील उधळत आहेत। नम्रता मात्र भावांपेक्षा खूपच भोळी आणि साधी होती। तिला पैशांची किंवा दुनियादारीशी फारसे देणं घेणं नव्हतं। ती अगदी देवाची गरीब गाय वाटायची। प्रभाकर रावांना नम्रता आपल्या मुलांपेक्षा अधिक प्रिय होती आणि यामुळे तिच्या भावांच्या मनात तिच्याविषयी राग आणि जळफळाट असायचा। प्रभाकर रावांना चांगलं माहिती होतं की नम्रताचे मन अगदी आरशासारखे स्वच्छ आहे। तिच्या मनात कोणाबद्दलही तिरस्कार नव्हता, ना कोणासाठी द्वेष होता। त्यामुळे प्रभाकर रावांचे सर्व लक्ष आणि प्रेम नम्रतावरच केंद्रित असायचे।
प्रभाकरराव नम्रताची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असत. तिच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते आपल्या कामधंद्याला बाजूला ठेवून घरी धावत येत असत. नम्रतासाठी तिच्या बापापेक्षा प्रिय व्यक्ती या जगात कोणीच नव्हतं. प्रभाकरराव तिच्यासाठी इतका मोठा आधार होते की त्यांच्या सावलीत ती स्वतःला खूप सुरक्षित आणि निश्चिंत समजत होती. पण जीवनाचा काही भरोसा नसतो. माणसाला सावलीतून वाळवंटात ढकलायला फक्त एक क्षण पुरेसा असतो. नम्रताच्या जीवनातही काही असेच घडणार होते. तिचं आनंदानं भरलेलं जीवन अचानक सुनसान होणार होतं. कारण प्रभाकररावांना ब्लड कॅन्सर झाल्याचं कळलं आणि तोही शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेला होता. प्रभाकररावांना प्रत्येक क्षणी नम्रताची चिंता सतावत असे. त्यांना नेहमी वाटत असे की माझ्या मुलीचं पुढे काय होणार. त्यांना माहीत होतं की नम्रताचे भाऊ फक्त पैशांचे पुजारी आहेत. त्यांचं तिच्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि भविष्यात ते तिचं जीवन कठीण करून टाकतील. याच विचाराने प्रभाकरराव नेहमी चिंताग्रस्त राहत. त्यांना स्वतःच्या आजाराची काहीशी चिंता नव्हती, पण नम्रताच्या भविष्याबद्दल मात्र ते दिवस रात्र विचार करत असत. नम्रताला मात्र काहीच कल्पना नव्हती की तिच्या बाबांना ब्लड कॅन्सर झाला आहे आणि तो शेवटच्या टप्प्यावर आहे. कॅन्सर पूर्ण शरीरात पसरल्यामुळे उपचार अशक्य झाले होते आणि प्रभाकररावांना फार थोडे दिवस शिल्लक होते. जेव्हा त्यांची तब्येत खूपच खालावली तेव्हा नम्रता काळजीत पडली. तिने विचारलं, बाबा तुम्ही इतके अशक्त का दिसत आहात? तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं का आली आहेत? तेव्हा प्रभाकररावांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत उत्तर दिलं, बाळा माझी वेळ आली आहे. मला माहीत नाही माझ्यानंतर तुझं काय होईल. तू खूप भोळी आहेस. तुला बाहेरच्या जगाची काहीच माहिती नाही, त्यामुळे लोक तुझा फायदा घेऊ शकतात. याच विचाराने मला नेहमी काळजी वाटते. हे ऐकून नम्रताने मोठ्या डोळ्यांनी बाबाकडे पाहिलं. तिने कधीच कल्पना केली नव्हती की बाबा तिला सोडून जाणार आहेत. तिच्या मनात विचार आला की आईची सावली तर बालपणीच हरवली होती. आता बापाचाही आधार कायमचा निघून जाणार आहे. त्यावेळी नम्रता 12वीला शिकत होती. तिचं वय फक्त 17 ते 18 वर्ष होतं. खरं तर बाबांच्या निधनानंतर तिच्या भावांनी तिची जबाबदारी घ्यायला हवी होती. त्यांनी तिच्या वडिलांचा रोल निभवायला हवा होता, पण त्यांना फक्त समोर पैसा दिसत होता. नम्रता दिवस रात्र आपल्या बाबांजवळ बसून रडत असायची, पण कोणत्याही अश्रूंनी आपले प्रियजन परत येत नाहीत. त्यांना एक ना एक दिवस जायचं असतं, अगदी आपल्याला एकटं सोडून. तो दिवस नम्रतासाठी शाप होऊन आला. प्रभाकररावांचा त्या दिवशी मृत्यू झाला होता. प्रभाकररावांसोबत नम्रताचं आनंदानं भरलेलं जीवनही जणू समाप्त झालं होतं. ती अजूनही आपल्या बापाच्या दुःखातून सावरलेली नव्हती की तिचे भाऊ तिच्या डोक्यावर नाचू लागले. ते म्हणाले, आता तुझं लग्न ठरवायचं आहे. त्यांच्या बोलण्यावर नम्रता हक्काबक्का होऊन त्यांच्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, दादा मला अजून शिकायचं आहे. बाबांना जाऊन अजून किती दिवस झाले आहेत? मी तुमच्यावर ओझं झाले आहे का? त्यावर तिचे भाऊ इमोशनल नाटक करत म्हणाले, बाबा गेल्यानंतर आम्हीच तुझे वडील आहोत. लवकरात लवकर आम्हाला बहिणीचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. आणि बाबांचीही हीच इच्छा होती की नम्रताचं लग्न लवकर व्हावं. मुली आपल्या घरीच चांगल्या दिसतात. आईवडिलांचं घर तर त्यांच्यासाठी परकच असतं. कधीपर्यंत तू या परक्या घरात राहणार? तुला एक दिवस तुझ्या घरी जायलाच हवं. तिच्या भावांचं हे बोलणं ऐकून नम्रता जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. मी तुमच्यावर ओझं होऊन राहणार नाही. कृपा करून मला या घरात राहू द्या. मला बाबांच्या घरात राहायचं आहे. बाबांच्या आठवणी इथे आहेत. मला त्यांच्याच आठवणीत रमून राहायचं आहे. मला त्यांच्या खोलीत राहायचं आहे. कृपा करून एवढा मोठा निर्णय घेऊ नका. माझ्यावर असा मोठा अन्याय करू नका. पण तिच्या भावांनी आधीच निर्णय घेतला होता. ते फक्त आपला निर्णय तिला ऐकवायला आले होते. त्यांना ना तिची परवानगी घ्यायची होती, ना तिचे भावनिक बोल ऐकायचे होते. नम्रता रोज रडत असायची आणि अशाच रडण्यात तिच्या लग्नाचा दिवस उजाडला. ती आपल्या बाबांच्या खोलीत त्यांच्या फोटोला हातात धरून रडत होती.
तिच्या डोळ्यातील दुःख आज डोंगरासारखं वाहून जाण्यास तयार होतं. तिला हे सुद्धा माहिती नव्हतं की तिचं लग्न कोणासोबत ठरलं आहे. तिच्या भावांनी तिच्याशी काहीच बोलणं टाळलं होतं आणि तिनेही परिस्थितीपुढे हार मानून कोणालाच काही विचारलं नव्हतं. तिचं मन मात्र बाबांच्या आठवणीमध्ये अडकून पडलं होतं. तिला बाबांसोबतच राहायचं होतं. तिला समजत नव्हतं की तिचे भाऊ तिच्या आयुष्याचे शत्रू का बनले आहेत. ते तिच्या आणि बाबांच्या आठवणीच्या मधलं अंतर का वाढवत होते. रामू काका ज्यांनी नम्रताला लहानपणापासून सांभाळलं होतं, तिची अशी अवस्था पाहून डोळे भरून रडत होते. पण ते लाचार होते, कारण ते एक नौकर होते. त्यांची या घरात एवढी लायकीच नव्हती की ते तिच्या निर्दयी आणि स्वार्थी भावनांना थांबवू शकतील. तिच्या भावांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती. त्यांनी नम्रताचं लग्न एका फळ विकणाऱ्या आणि गरीब कुटुंबातील मुलाशी ठरवलं होतं. आज तिच्या लग्नाचा दिवस होता. रामानंद, तो मुलगा, अगदी अचंबित झाला होता. त्याला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता की एका झोपडीत राहणाऱ्या मुलाला आज एका आलिशान बंगल्यावर वरात घेऊन येण्याचा योग आला आहे. त्याला आनंद वाटण्यापेक्षा जास्त संशय येत होता. त्याला वाटत होतं की कदाचित नम्रता अपंग असेल किंवा मुखी बैरी असेल, म्हणूनच तिच्या भावांनी तिचं लग्न एका गरीब कुटुंबातील मुलाशी लावायला ठरवलं असेल. त्याला हेही वाटत होतं की श्रीमंत घरात तिचं लग्न कधीच होऊ शकत नाही. पण जेव्हा त्याने नवरीच्या वेशात नम्रताला पाहिलं तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही. त्याला वाटलं, इतकी सुंदर मुलगी माझी पत्नी होऊ शकते. ती तर स्वर्गातील अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती. त्याला त्याच्या नशिबावर विश्वास ठेवणं कठीण झालं होतं. नम्रता रामू काकांच्या गळ्यात पडून खूप रडली, कारण या घरात फक्त तेच तिच्या दुःखाला समजून घेणारे होते. रामू काका तिच्या बाबांच्या जागीच होते, पण त्यांची एवढी क्षमता नव्हती की ते नम्रताच्या नशिबाला बदलू शकतील. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला, डोळ्यात अश्रू आणले आणि शेवटी तिला निरोप दिला होता. आज इतक्या वर्षानंतर नम्रताला आपल्या समोर पाहून ते हादरले होते. नम्रताची अवस्था अगदी एका भिकारणीसारखी वाटत होती. जणू काही ती भीक मागण्यासाठी त्यांच्या दारावर आली होती. किती निर्दयी आणि स्वार्थी भाऊ होते, जे स्वतः त्यांच्या वडिलांनी सोडलेल्या करोडोंच्या संपत्तीवर मोजमजा करत होते. पण नम्रताला तिचा हिस्सा दिला नव्हता. तिचा पूर्ण हक्क त्यांनी बळकावला होता. रामू काका डोळ्यात दुःख दडवून नम्रताकडे बघत राहिले. त्यांनी पुन्हा तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला आपल्या क्वार्टरमध्ये घेऊन गेले. तिला थंड पाणी प्यायला दिलं, कारण नम्रता घामाने पूर्ण ओली झाली होती. तिच्या चेहऱ्याचा रंग फिका पडला होता, कारण बंगल्यातून झोपडीत आलेल्या प्रवासाने तिचं शरीर आणि मन खूपच थकले होते. एकेकाळी तरुण आणि टवटवीत दिसणारा तिचा चेहरा आता गरिबीच्या धुळीने झाकोळला होता. तिच्या चेहऱ्यावरचा उजाळपणा आता हरवला होता. रामू काका खूप वेळ तिच्याकडे बघत राहिले आणि मग म्हणाले, नम्रता बाळा, तुम्ही कुठे गेल्या होत्या? मी तुम्हाला सगळीकडे शोधलंय, पण तुम्ही लग्नानंतर असा निरोप घेतलात की पुन्हा या घराकडे वळूनही पाहिलं नाही. नम्रताने एक खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाली, या घराचा मालकच राहिला नाही तर हे घरही माझं राहिलं नाही. बाबाच होते जे माझ्या हक्काचे होते. तिच्या डोळ्यांमध्ये गेलेल्या दिवसाचं दुःख आणि भूतकाळाचे सावट स्पष्ट दिसत होतं. ती रामू काकांकडे पाहत म्हणाली, मला माझ्या भावांना भेटायचं आहे. माझी परिस्थिती खूपच वाईट आहे. माझा नवरा जो फळ विकणारा होता त्याचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. आता आमच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. मला भावांजवळ जाऊन आर्थिक मदत मागायची आहे. माझा हिस्सा मागायचा आहे. बाबांनी काहीतरी माझ्यासाठी सोडलं असेल ना. कदाचित तो हिस्सा आमचं पोट भरण्यासाठी पुरेसा असेल आणि आम्ही नवरा बायको आणि माझी लहान मुलं त्यावर जगू शकू. रामू काका हैराण होऊन नम्रताला बघत होते. हीच ती नम्रता होती जी प्रभाकर रावांच्या काळजाचा तुकडा होती. मग त्यांनी नम्रतासाठी नक्कीच काहीतरी सोडले असेलच, नाही का? रामू काका नम्रताला तिच्या भावांकडे घेऊन गेले, जे खूप आरामात नम्रताच्या हिस्सावर ताबा करून बसले होते. तरीही त्यांचे पोट भरत नव्हते. नम्रताला आपल्या समोर पाहून तिचे भाऊ थक्क झाले. त्यांना वाटले होते की नम्रता गरिबीने आणि उपाशी राहून आतापर्यंत मेली असेल, कारण हा त्यांचा डाव होता.
त्यांनी तिचे लग्न एका अत्यंत गरीब व्यक्तीसोबत लावून दिले होते, ज्या कारणाने ती लवकरात लवकर मरेल आणि आपला करोडोंचा हिस्सा मागायला येणार नाही, जो प्रभाकररावांनी नम्रतासाठी ठेवला होता. नम्रताच्या भावांना हे खूप दुःखद होते की प्रभाकररावांनी आपल्या मुलांपेक्षा जास्त संपत्ती मुलीच्या नावावर ठेवली होती. प्रभाकररावांनी सोडलेल्या 3 फॅक्टरींपैकी एक फॅक्टरीची मालकीण नम्रता होती. या व्यतिरिक्त तिच्या नावावर करोडो रुपये होते, जे तिच्या खात्यात जमा होते, पण याबद्दल तिला काहीही माहिती नव्हती. ती लग्नाच्या वेळी फक्त 18 वर्षाची होती आणि खूपच भोळी भाबडी होती. तिला त्यावेळी पैशाचे ज्ञान नव्हते. आता तिला आपल्या हक्काचा हिस्सा मागताना सुद्धा खूप लाज वाटत होती. ती घाबरत घाबरत भावांना म्हणाली, माझ्या नवऱ्यावर आणि माझ्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. जर बाबांनी माझ्यासाठी काही सोडले असेल तर कृपया ते मला द्या, त्यावर आम्ही सुखाने आमचे जीवन जगू शकू. नम्रताचे हे शब्द ऐकून तिच्या भावांनी तिला दिलासा दिला आणि म्हणाले, आम्ही तुझ्या नवऱ्याला मदत करू, जेणेकरून तो त्याचा व्यवसाय चालवू शकेल. तुम्ही सुखाने जीवन जगाल. शेवटी तुझा आमच्यावर अधिकार आहे. ते तिच्याशी खूप प्रेमाने आणि लाडाने बोलले. बिचारी नम्रता खूप खुश झाली, परंतु तिला हे ठाऊक नव्हते की तिच्यासोबत किती मोठी फसवणूक केली जात आहे. त्या तिन्ही भावांनी नम्रताच्या पतीला फळांच्या हातगाडीऐवजी एक दुकान खरेदी करून दिले. त्यात तो आपली फळे सजवून विकू शकत होता, ज्यामुळे त्यांना 2 वेळचे जेवण मिळेल. भावांचा खरा हेतू असा होता की नम्रता पुन्हा कधीच त्यांच्याकडे हक्क मागायला येणार नाही. तिच्या भावांनी नम्रताची करोडोंची प्रॉपर्टी हडप केली होती आणि तिला करोडोंच्या प्रॉपर्टीच्या बदल्यात फक्त एक दुकान खरेदी करून दिले होते. नम्रता बिचारी एवढ्यातच खुश झाली होती की तिचा नवरा, जो आधी फळांची हातगाडी चालवत होता, आता दुकानाचा मालक झाला आहे. तिला वाटले की आता त्या आरामात 2 वेळेचे जेवण जेवू शकतील. पण ती बिचारी या गोष्टीपासून पूर्णपणे अज्ञात होती की तिचे बाबा प्रभाकरराव, जे तिच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करायचे, ज्यांनी कधीही तिच्यावर कोणतेही संकट येऊ दिले नाही, ते तिला असेच सोडून देतील का आणि संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या भावांच्या नावावर करणार का? नम्रताच्या मनात दुःख होते, पण तिने ते कोणाला सांगितले नाही. तिच्यासाठी तर इतकेच पुरेसे होते की ती आणि तिचा नवरा रात्री उपाशी झोपणार नाहीत. ती पुन्हा पलटून कधीच आपल्या भावांकडे गेली नाही, कारण तिला पुन्हा पुन्हा आपल्या हक्कासाठी भिकेसारखा वाटाघाटी करण्याचा तिटकारा वाटत होता. तिचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान आड येत होता. ज्या भावांना आपल्या बहिणीचा हिस्सा तिला द्यावा याची जाणीव नव्हती, त्यांना जाणीव करून देण्याचा तिला काही उपयोग दिसला नाही. दिवसामागून दिवस जात होते. नम्रताचे भाऊ ईश्वराच्या कचाट्यात अडकले, कारण दुसऱ्यांच्या हक्काचे खाणाऱ्यांना देव या जन्मातही शिक्षा देतो आणि पुढच्या जन्मातही. एक दिवस त्यांच्या 2 फॅक्टरींना अशी आग लागली की सगळे काही जळून राख झाले. त्या 3च फॅक्टऱ्या होत्या ज्यामुळे ते करोडोंचे उत्पन्न मिळवत होते. तिसरी फॅक्टरी, जी नम्रताच्या नावावर होती, अगदी चांगली वाचली. हा देवाचा मोठा चमत्कार होता. ते तिन्ही भाव आता नम्रताच्या नावाची फॅक्टरी आणि तिच्या नावावर असलेले शेअर्स विकण्याचा प्रयत्न करत होते. पण जेव्हा ते वकिलांशी बोलायला गेले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तो वकील प्रभाकररावांचा खूप जवळचा मित्र होता आणि पूर्णपणे त्याच्या विश्वासातील होता. प्रभाकररावांनी मरणा अगोदर एक मृत्यूपत्र केले होते, ज्यामध्ये असे नमूद होते की नम्रताचे शेअर्स आणि फॅक्टरी तिच्या भावांना विकण्याचा अधिकार किंवा परवानगी नाही, आणि जर कुणीही याच्यावर ताबा टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याला तुरुंगाची शिक्षा होईल. आणि जेवढे दिवस त्या फॅक्टरीवर नम्रताशिवाय दुसऱ्यांचा ताबा राहील, तेवढ्या दिवसांचे प्रॉफिट नम्रताला देण्यात यावे आणि फॅक्टरीही तिला देण्यात यावी. नम्रताचे भाऊ हे मृत्यूपत्र ऐकत होते आणि भीतीमुळे ते घामाने ओले झाले होते, कारण आजपर्यंत त्यांनी मृत्यूपत्र ऐकण्याचा एकही प्रयत्न केला नव्हता. त्यांचा बाप प्रभाकरराव हे काय करत होते? त्या तिन्ही भावांनी केवळ आपल्या मनाचे केले होते आणि त्यांची पापे इतकी वाढली होती की शेवटी ते ईश्वराच्या कचाट्यात अडकले होते. त्यानंतर त्यांनी नम्रताच्या हिस्स्याची प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न केला होता, पण वकिलांचे बोलणे ऐकून ते एकदम शॉक झाले होते, कारण नम्रताची प्रॉपर्टी अजूनही बाकी होती. नाहीतर ते दोन्ही फॅक्टरींना गमावून बसले असते. जर ती वाचलेली प्रॉपर्टी
नम्रताच्या हवाली केली तर ते रस्त्यावर आले असते। वकील साहेबांनी सांगितले की जेवढे दिवस त्या फॅक्टरीवर ताबा आहे आणि जेवढे प्रॉफिट मिळाले आहे ते सर्व प्रॉफिट फॅक्टरीच्या मालकिनीला देण्यात यावे, कारण जर त्यांनी ते प्रॉफिट नम्रताला दिले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। तीन भाऊ डोकं पकडून खुर्चीवर बसले होते, कारण त्यांना त्यांचे भविष्य अगदी अंधारात वाटत होते। त्यांनी आजपर्यंत जेवढी ऐश केली होती ती सगळी आता संपली होती आणि ते रस्त्यावर आले होते। आता त्यांच्याजवळ इतके पैसेही नव्हते की ते नम्रताला प्रॉफिट देऊ शकतील, जे करोडो रुपयांमध्ये होते। इकडे नम्रता आपल्या झोपडीमध्ये नवऱ्यासोबत 2 घास खाऊन सुखाने झोपली होती आणि इकडे तिचे भाऊ बंगल्यामध्ये असून सुद्धा सुखापासून वंचित होते, कारण त्यांची रात्रीची झोप उडाली होती। कुणाच्या अनाथाच्या हक्काचे इतक्या वर्षे खाल्ल्यानंतर त्याला सुखाने झोप कशी येऊ शकत होती। त्यांना सगळ्यात जास्त काळजी त्यांच्या मुलांची होती, कारण ते सुद्धा त्यांच्यासोबत रस्त्यावर येऊ शकत होते। आता ते छोटे छोटे मुलांचे बाप झाले होते आणि त्यांना या मुलांच्या डोक्यावरचे छत काढायचे नव्हते, म्हणून दुसऱ्या दिवशी ते नम्रतालाही शोधू लागले, कारण त्यांना हे सुद्धा माहिती नव्हते की नम्रता कुठे राहते आणि कोणत्या अवस्थेत आहे। परंतु आज ते नम्रताकडे हात पसरायला गेले होते। त्यांनी ती झोपडी शोधून काढली ज्यामध्ये नम्रता तिच्या नवऱ्यासोबत राहत होती। तिथे तर 2 मिनिट सुद्धा उभे राहणे कठीण होते। नम्रतालाही जागा मिळत नव्हती की आपल्या भावांना कुठे बसवावे, त्यामुळे तिला लाज वाटत होती। तुटलेल्या खुर्चीशिवाय घरात काहीच नव्हते, परंतु ते तिन्ही भाऊ नम्रतेच्या पायावर पडले आणि जोरजोरात रडू लागले। नम्रता अचानक हैराण झाली आणि काळजीने त्यांच्याकडे पाहू लागली। तिला विश्वास बसत नव्हता की सुटाबुटातले भाऊ एका भिकारी समोर का रडत आहेत। इतक्यात रामू काका झोपडीमध्ये आले। नम्रताने रामू काकांना विचारले तेव्हा ते हसायला लागले आणि म्हणू लागले, नम्रता ताई, आज तुमच्या भावांची अक्कल ठिकाणावर आली आहे, कारण देवाच्या काठीला आवाज नसतो। यांची चोरी आता शेवटच्या परिणामावर पोहोचली आहे आणि तुम्ही आता या झोपडीत राहणार नाही। नम्रता रामू काकांचे बोलणे ऐकून हैराण झाली होती आणि म्हणू लागली, याचा काय अर्थ आहे काका? तेव्हा रामू काकाने नम्रतालाही सगळं काही सत्य सांगून टाकले। सत्य ऐकल्यानंतर नम्रता खूप मोठ्या धक्क्यात होती। इतक्या संपत्तीमध्ये तिच्या भावांनी तिला काय हिस्सा दिला होता? तिच्या भावांनी लज्जेने मान खाली घातली आणि तिला माफी मागत होते। म्हणू लागले, आम्हाला जेलमध्ये पाठवू नकोस, आम्ही तुझे प्रॉफिट हळूहळू परत करू। परंतु नम्रताचे मन खूप मोठे होते। तिला आपल्या भावांवर खूप राग आला होता, पण तिचे मन मोठे होते। ती म्हणू लागली, काहीच हरकत नाही, मी तुम्हाला माफ केले आहे। तुमची छोटी छोटी मुलं आहेत, मी त्या मुलांवर अन्याय करू शकत नाही। तुमची शिक्षा सुनावणारी मी नाही तर ईश्वर आहे। त्याला हवं असेल तर तो जमिनीवरून उचलून आकाशात बसवेल आणि एकदमच जमिनीवर फेकेल। आज नम्रता अगदी आरामात राहत होती। आपल्या पती आणि मुलांसोबत त्याच बंगल्यात आपले जीवन जगत होती, जिथे कधीतरी ती आपल्या बाबांसोबत राहत होती। तिचे भाऊ सुद्धा त्याच बंगल्यात राहत होते आणि नम्रताच्या दयेवर जगत होते, कारण आपला हिस्सा तर त्यांनी गमावला होता आणि आता ते नम्रताच्या हिस्स्यावर त्या बंगल्यात जगत होते। नम्रताने आपल्या भावांना आपल्या सोबतच ठेवले होते, परंतु आता सगळं काही नम्रतेच्या हातात होते, कारण तिला तिच्या संयमाचे फळ मिळाले होते। तर मित्रांनो, नम्रताने तिच्या भावांना माफ करून योग्य केले की अयोग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा। आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।